की आगाह मिलने के बावजूद भी ये लोग भागे नहीं। पागल है क्या? उससे कहो किला छोड़ के भाग जाए, जान बख्श देंगे। ए किलेदार! अरे बोल बोल किरे। नवाब साहब कहते हैं ये किला छोड़ के भाग जा काफर। अरे तू भाग जा आणि तुला जायचं नसेल तर मरणारा तयार हो। अरे मरेगा तो तू मरेगा। अपनी जान प्यारी है तो निकल चुपचाप। देख तेरे सामने तेरी मौत खड़ी है। अरे मरणाची भीती कुणाला धावतो रे? या शिवाजी राजांच्या भावनेला तर धाव न गे। सचमुच मरेगा तू। रे मरण तर आम्ही राजगडाच्या कमानीलाच बांधून आलोय। अरे मेलो तरी बेहतर, पण हा किल्ला तुम्हाला चढू देणारच नाही। ऐक नीट, ओल्या कुत्र्याची टोळी समोर आली तर हा वाघ काय घाबरत नाही। बहुत मस्ती है इस किलेदार में, हमले की तैयारी करो। अरे जा रे। सिर्फ 400 हो तुम और हम लाख। नवाब साहब की उंगली उठी तो यूं मसल देंगे। लाखाचं भ्या कुणाला धावतो रे? अरब राजाचा एक एक मावळा लाखाला भारी आहे। द्या रे, तोफेला बत्ती द्या। द्या। हर हर चलिए चलिए नवाब साहब, चलिए यहाँ। चलिए चलिए। क्यों बघा तंबूत पाला। हर 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 महादेव! खुदा ना खास्ता मौत आपके करीब आके चली गई। डरो मत कारतलब खान। डरता नहीं, लेकिन तोप का गोला बिल्कुल आपके सामने। ही आम्ही सलामी समजतो। जब हम सलामी देंगे तो ये गढ़ी आसमान में उड़ जाएगी। मराठों को इन्हीं उंगलियों के इशारे पे नचाऊंगा मैं। करारा जवाब दूंगा। बिल्कुल नवाब साहब, जवाब तो देना ही देना है। कौन है किलेदार? फिरंगो जी। उस फिरंगो जी को नहीं छोड़ूंगा मैं। जिस तोप से गोला दागा है उसी से बांधूंगा उस फिरंगो जी को। इंशाअल्लाह। कब आ रही है हमारी तोपें? कल दोपहर तक पहुंच जाएंगी। कल दोपहर को ये उंगली उठाने के बाद किले पर आग की बरसात होगी। राजे, शास्त्रखानाने चाकणच्या गडीवर हल्ला केला। काय? जी राजे, पक्की खबर आहे। चाकणच्या गडीवर? राजे राजगडावर हल्ला करणार, पुरंदरावर हल्ला करणार असं म्हणत होता आणि आता हे काय? नुसत्याच पोकळ टरकाल्या फोडल्या। हो, पण पोकराची घाटी धरली शाहिस्ते खानानं। हे काही बरं झालं नाही। आता राजे आणि मी म्हणतो राजगडाचा सोडा। अहो पण पुरंदर होता बाजूला, त्याला बगल देऊन चाकणला गेला। अवकुळाच्या ढेपे एवढी गडी ती नाही बाजी। हा शाहिस्ते खान धूर्त आणि हुशार आहे। राज, यात कसला धूर्तपणा? बांधल धूर्तपणा हा की पावसाळा तोंडावर आला। ऐन पावसाळ्यात शाहिस्ते खान मावळात उतरणार नाही, कारण शाहिस्ते खानाला नसला तरी त्याच्या बरोबरच्या मराठ्यांना मावळातला पाऊस चांगलाच ठाऊक आहे। त्यामुळं त्यानं राजगडाकडे जाणं टाळलं आणि पुरंदरावर मुरारबाजी आहेत। शिवाय पुरंदर म्हणजे हत्तीचं मस्तक, सहजासहजी हाती लागणार नाही। म्हणून शाहिस्ते खानानं पुरंदराचाही नाद सोडला आणि तो चाकणला गेला। पण राजे चाकण लाखाची फौज घेऊन? त्यातही हुशारी आहेच बाजी। चाकण घेऊन औरंगजेबाला खुश करायचं,
साधी गढी घेतली तरी सुद्धा किल्ला घेतला, मोठा पराक्रम गाजवला असे खलिते पाठवायचे. त्यावर चांद तारा फडकवायचा आणि गढीला बादशाचं नाव द्यायचं, म्हणजे बादशाह खुश. शिवाय चाकण घेतला तर नाशिकचा रसदेचा मार्ग खुला राहील, म्हणून चाकण. राजा कसं होणार चाकणचं? फक्त 400 मावळे आहेत गडीवर. 400 मावळे आणि 1 फिरंगोची. मला तर वाटतंय फौज बघूनच गडी सोडली असणार त्यानं. नाही मांदल, लढतील. जीवाची बाजी लावून लढतील. पण राजे किती दिवस लढतील? 2 दिवस. नाही बाजी, जर वीरश्रीने लढले आणि निसर्गानं साथ दिली तर 2 नाही, खूप दिवस. निसर्ग काय करेल राजा? एकदा पाऊस सुरू झाला की शाहिस्ते खानाच्या मगरुरीचं चाक चाकण मध्ये रुतलंच म्हणून समजा. फक्त आता पावसानं साथ द्यावी फिरंगोजींना. कसला हो येतोय पाऊस. आपण फक्त वाट बघायची. थांबलाय कोणास ठाऊक. त्यात गडावरचं वातावरण बघा, सगळीकडे भीतीचं सावट, त्यात उकाड्यानं अंगाची लाही. खबराही अंगाची लाही लाही करणाऱ्याच येत आहेत. राजे पन्हाळ गडाच्या वेढ्यात आणि शाहिस्ता खानाने तर चाकणच्या गडीवर हल्ला केला. काय हो, काल हल्ला केला होता ना त्याने चाकणवर? मग आज घेतलं असेल चाकण? नाही, चाकणचा कणही खानाच्या हाती निदान पहिल्या दिवशी तरी लागला नाही. खरंच? हो, खानाचा भ्रमनिरास झाला. मोठ्या ऐटीत ओरडत खिदळत चाकणच्या गडीवर चालून गेला होता. परंतु फिरंगोजी नरसाळे सरदारांनी मोठ्या शिताफीनं त्याचा हल्ला परतून लावला. आणि जगदंबाच पावली. विशेष म्हणजे चाकणच्या परिसरातली सगळी गावं सुरक्षित ठिकाणी गेली. सर्व मुलूक उजाड पडला आणि घोड्यांना चाऱ्याविना वीतभर भकाळ्या पडल्या. त्यात गडीवरचा मारा. खान गांगरलाय. आऊसाहेब खान गांगरलाय. अहो पण किती दिवस? बाहेर त्याची लाखाची फौज आणि आत गडीवर मावळे किती? 400. हो, कसा ताळमेळ बसणार? साहेब कसं होणार हो? इकडे राजे अडकलेले, इकडे हा खान धुमाकूळ घालतोय. आऊसाहेब, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा दुसरा उपाय नाही का? एक उपाय आहे. कोणता उपाय? पाऊस. पाऊस हा एकच उपाय आहे. नहीं छोड़ूंगा, उस फिरंगोजी को भी नहीं छोड़ूंगा. रायबागन, आपकी क्या राय है? हमला, अटी तटीचा हमला करू. बिल्कुल सही राय है. हम किले को चारों तरफ से घेर लेंगे. तलब आसपास के गांव बस्ती सब जला दो. जी, हमारी उंगली जिस ओर उठती है वहां दुश्मन की बर्बादी तय है. इतनी तोपें चलाओ कि शाम तक किले की दीवार टूटनी चाहिए. तुटणार, ढासळणार आणि तो फिरंगोजी तुमच्या समोर गुडघे टेकवणार. बहुत खूब. वो किलेदार हमारे कदमों में गिरना चाहिए. हमें तब तक तसल्ली नहीं मिलेगी जब तक उसे हम अपनी इन उंगलियों से मसल न दे. हम पर तोप के गोले दागता है. नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा उसे. गिरिजा, धनी, अव तुमचीच वाट बघतीये मी. काय झालं? तुम्ही त्या शास्ता खानासमोर गोळा डागला ना? अरे त्याच्यावरच नियम धरला होता, पण हुकला. नाहीतर त्या शास्ता खानाचा एक कण बी या चाकण मध्ये बघायला भेटला नसता. तुम्ही किती व हिकमती. तो खान भेदरून तंबूतच पळाला बघा.
त्याची पळतभोईच थोडी करतो बघ. तुम्ही करालच हो, पण पण काय म्या असं ऐकतीया 40,000ची फौज घेऊन आलाय त्यो. 40,000 असेल. घाबरली की काय? हं? नाही घाबरले नाही, पर आपल्याकडं 400च मावळं आहेत. 400 मावळा पण त्यो तुझ्याच हातची भाकरी खातोय. 40,000 फौजेला पण भारी आहे. अहो तसं नाही, एवढी फौज पहिल्यांदाच बघते. सागरच घेऊन आलाय यो बाबा. भरून ठेवा ना अंतण्यात. असं म्हणताय? मग असं घाबरून जमल का? घाबरत नाही, थोडा धीर खचला होता. असं असं जर वाटत असेल तर जणीच्या टेंब्यावरची माती जी आणली ना ती कपाळाला लावायची, मग 10 खानाच्या पोटाला वाघनग लावायचं बळी येतं की नाही ते बघा. मला सांगा, किल्ल्यात जोंधळा, बाजरा, हुरडा, डाळी मुळी किती आहेत या? आहेत की मुबलक. मग काळजी कसली? आता मी हाय आणि तो खान. पाऊस यायला पाहिजे. पावसाचं सैन्य लवकर भुईवर उतरलं पाहिजे. आता सगळा हवाला त्याच्यावर. ये राजा ये, आभाळाचा राजा ये, स्वराज्याच्या राजासाठी ये. कोकण से दिल आया कि नहीं? आ रहा है हुजूर. कोई धोखा, नमक हरामी तो नहीं? नहीं हुजूर, आज दोपहर तक आपके कदमों में तेल होगा. बहुत खूब. तोपों का जखीरा कब तक चाकन पहुंचेगा? दोपहर तक. बहुत खूब. फिरंगो जी, तुम्हारी ये नादानी एक ही गोले में खत्म करूंगा. आई जगदंबे पाठीशी राहा. ये राजा, नाही राजा, पाठव तुझी फौज चाकणला. भीमा, बामा, इंद्रायणाला येऊ दे महापूर. आणि जाऊ दे समजा धुवून धावून. हा! नवाब साहब, तोपों का जखीरा आ चुका है. बहुत खूब. कारतलब खान, जाओ तैयारियां करो, लेकिन तरकीब से काम लेना. हुजूर, तेल ले आए हमारे जाबाज सिपाही. सुभान अल्लाह. कितनी तादाद में है? हुजूर 9 मन. 9 मन. तो बांट दो सब में, जल्दी. जी हुजूर. ये ले मेरे परी, पी ले. कब से प्यासी थी तू, पी ले. तू भी पी ले. आमच्यासाठी नाही तर निदान रयतेच्या सुखासाठी फुटू द्या आफळाला पाझर. बरस तुझ्या कोसळणाऱ्या धारांमध्ये हे अरिष्ट नक्की वाहून जाईल. हर हर महादेव मानायचं आणि जागेवर जाऊन पाय राहून उभं राहायचं. वय फिरंगोजी मामा. अरे कपाळाला जडीच्या टेंब्याची माती नाही लावली. नाही म्हणजे यो साईज आल्यामुळं तिकडे गेलोच नाही मी. ती पहिली लावायची
अरे आपल्या राजानं जिथं अफजलाला मारलं ती ही जय माती, ती माती आपल्या मावळ्यांचा अष्टगंध आहे. हं. मालक, हं. शास्तकान तोफांचा मोर्चा लावून तोफा ठासतोय. असं मग आता तो मारा करत भुईकोटावर. पर आपल्या भीती 4-5 हात रुंदीच्या, चिवट चिकट. अरे तोफा पागल होत्याल, पण आपल्या भीती कणभर हलणार नाही. पण फौज बी मोठी आहे. आणि असं समजलंय 2 दिवसांनी चाकण घेणार आहे शास्तकान भरकन. चाकण म्हणजे भरकन नाही, चाकण म्हणजे सरकन नाही आणि पटकन पण नाही. पण आपल्या भुईकोट्याला तो कण समजतो या. कण स्वराज्याचा कण, यो चाकण. दिसायला कण पण हाय मन. होय, ते झालंच. आणि दुसरं, दिसभर लढायचं. रातच्याला जेवायला समधी हजर पाहिजे. पंक्तीला एक जरी कमी दिसला तर तुम्हाला आमची कारभार निठाळू आहे. होय. खैराचं जळतं लाकूड बसला चटका की आला फोड. होय, समधी असणार पंक्तीला. त्याला आपापल्या जागी जावा. होय. हा. देवा, एवढं संकट टळू दे. काळजी वाटते या. त्या पोरानं काय सांगणार. पण देवा, तुझ्या पुढे एक मागणं आहे. पाऊस तेवढा पाठव, मग काळजी भेटली बघ. जिसके दिल में खौफ मुगल होता है, हर चीज उससे डर जाती है. ये फिरंगोजी भी डरेगा. पहला गोला इसके सर पे फटना चाहिए. जलाओ बत्ती. इसको भी इसी वक्त आना था. आई भवानी, तू पाऊस नाही, आभाळातली फौज पाठवली. या जिजाबाईचा तुला दंडवत ग आई.